त्या खांबावरती परत तो झेंडा लागणार नाही, याच्या आम्हाला शाश्वती पाहिजे. नाही, ते शाश्वती पाहिजे. नंतर म्हणजे मग ते आता तुम्ही पण पळ काढताय. तो कट करणार ना डायरेक्ट, तो याचा कुठे कट करणार आहे तो काम. कशाला कट करायचं? कशासाठी तो आपला 25 वर्षापासून झेंडा फडकतोय. झेंडा 25 वर्षापासून फडकतोय. किती वर्ष झाले फडकतोय झेंडा? म्हणजे कोणी का असेना, कोणी का असेना. मग असं आहे का की बीजेपीचा, मग असं आहे का की बीजेपीचा का झेंडा फडकवतोय का तिथे? फडकतो, तिरंगात फडकतोय. पुरावे नाही पब्लिक कशी. कोणी का असेना. मग त्यावेळेला मग इतके वर्ष नगरपालिका नको इतके फडकवतो. वर्ष नगरपालिका नगरमध्ये शांत का होती? इतके वर्ष नगरपालिका शांत का होती? मग बंदोबस्त आणि जावा लागेल. इतक्या वर्ष नगरपालिकेने परवानगी का दिली मग त्यांना? कुठे नगरपालिकेचं पण चूक आहे ना. परवानगी नाही दिली नगरपालिकेने. मग त्यांची एवढी हिंमत कशी काय झाली एवढे वर्ष राष्ट्रध्वज फडकवण्याची? मग कुणी राष्ट्रध्वज फडकवणार? नगरपालिकेने दिलेली नाहीये साहेब ते आता कसं माहिती का? बघा, माझं काय तुमच्या म्हणणं निवेदनाला आम्ही उत्तर देतोय. ऐका ना, मी काय बोलते, आता मी पक्षाचा झेंडा तिथून काढण्यासाठी बोललं तर आता तुम्हाला खांबच काढून टाकायचा आहे. म्हणजे तिथे राष्ट्रध्वज तुम्हाला फडकतो. सांगितलं जी नियमानुसार कारवाई ती करू. नाही, जर आता तिथे राष्ट्रध्वज फडकतो, आता तुम्हाला राष्ट्रध्वज पण नको जर पक्षाचा झेंडा काढायचा जी असेल ती करू आम्ही, असं म्हटलं. तिथं जी नियमानुसार असेल ती. मी तर आंदोलन मागे नाही गेलं. ठीक आहे, पत्र नाही घेतलं तुम्ही? पत्र नाही घ्यायचा बघा, सवाल नाहीये. पत्राचा बघा काय आहे ते. आम्हाला मला सांगा, बोलायचं आहे. पत्र घेणार का नाही? तुमच्या अर्जाला उत्तर घेणार का नाही तेवढं सांगा. पत्र घ्यायचं नाही असा सवाल नाहीये. घ्या ना. माझं हे म्हणणं आहे, तुम्ही आता बोलता खांबच काढून टाकायचं. जी नियमानुसार असेल ती कारवाई करू. नियम कुठे होतो? नियम कुठे होतो? असेल ते काय? हा, असेल ना, हे चुकीचं आहे.